नमस्कार. आम्ही सारे खवय्याच्या या भागात सर्व रसिकांचं मी अतिशय मनापासून स्वागत करतो. मंडळी, मला काही काही वेळ काय वाटतं माहितीये का, आपण सुद्धा आपली बॉडी सलमान खान सारखी करावी. 6 पॅक्स. रोज सकाळी जॉगिंगला जावं, त्यानंतर मग घरी यायचं, चहा बी प्यायचा, मग जिमला जायचं, 1-2 तास मस्त व्यायाम करायचा, पुलअप्स बिलअप्स डंबेल पिंबेल सगळं फटाफट करायचं आणि अशी बॉडी बनवायची की रस्त्याने जाताना लोकांनी वळून बघायला पाहिजे, हा हा क्या बात आहे, काय बॉडी आहे, अशी बॉडी पाहिजे, हा मुलींनी थांबायला पाहिजे. असं एक माझं स्वप्न आहे बरं का. पण नंतर स्वप्न बघता बघता मला असं वाटतं की हे सगळं जर मला करायचं असेल, अशी बॉडी बनवायची असेल, तर मला घासपूस खावं लागेल, नाही का? मला खाता येणार नाही. मग मी माझी आयडिया ड्रॉप करतो. बरेच वेळा अशी आयडिया ड्रॉप केली मी आजपर्यंत. कारण कसं आहे, माझं पहिलं प्रेम आहे ना ते खाण्यावर आहे. आणि उत्तम खाणं आणि माफक व्यायाम असं म्हटलं की बास झालं की अजून काय आपल्याला पाहिजे. आपल्याला थोडं सलमान खान सारखं करायचं, आपल्याला 6 पॅक्स वगैरे असे माझे नंतर विचार येतात मनात. त्यामुळे मी ठरवून टाकलेलं आहे, हे स्वप्न बघायचं आणि लगेच विचार करायचा आपल्याला खायला काय मिळणार आहे. अरे बापरे, हे खावं लागेल का, मग नको, ते नकोच, आपण खावं आणि माफक व्यायाम करावा. म्हणून आपली तब्येत आहे तशी आहे की नाही. पण कसं आहे, हे माफक खाणं जे आहे ना, माफक व्यायाम आहे ना, हा रेग्युलर करायला पाहिजे. आणि तो जो मी करतो, कळलं का. आणि खाणं मात्र माझं व्यवस्थित आहे. वेगवेगळे पदार्थ खात असतो, वेगवेगळ्या प्रदेशातले पदार्थ खात असतो, वेगवेगळ्या मावशांच्या हातचे, आज्यांच्या हातचे, आईच्या हातचे, सगळ्यांचे पदार्थ खात असतो. अशीच एक मावशी इथे मी बोलवलेली आहे. थिटे मावशीने इथे आमंत्रित केलेले. आपण बघूया आज त्या काय बनवतात ते. थिटे मावशी, खूप मनापासून स्वागत. नमस्कार. आपण कुठे राहता? मी ठाण्याला राहते सध्या. बरं, आधी कुठे राहायचं मग? आधी तसं आयुष्य लहानपण हैदराबादला गेलं, माहेर. बरं, आता तिकडे माहेरी म्हणजे तुम्ही लहान असताना पहिला कुठला पदार्थ बनवला होता आणि त्यावेळी तुम्हाला आईने शाबासकी दिली का धपाटा दिला होता? नाही, शाबासकीने जरा रागवलीच होती. मला पिठलं करायला सांगितलं होतं. शेगडीवर करायचं. शेगडीवर म्हणजे लहान मोठं पण करता येत नाही. बरोबर. आणि तिने सांगितलं मला फोडणी कर म्हणून. फोडणी करायला लागली. ती म्हणली टाक लवकर. म्हणली मी एवढी घाबरले का बावचळले, काय झालं, मी सगळं पातेलं खाली ठेवलं बघत बसले. आई आली भराभरा, ते घातलं, हलवलं आणि म्हणजे असं करायचं. असं आईच्याच हाताखाली सगळं शिकली. माझी आई सुगरण आहे, अजून आहे आई. अरे बापरे. बर, काय त्यांचं वय? 91-92. बर. मग आता त्यानंतर तुम्ही ठाण्यात आलात? आता ठाण्यात आलात. ओके. मुलाकडे आलात. मुलगा काय करतो? रेडीज लॅब मध्ये असिस्टंट डायरेक्टर आहे. बर. आणि सून MTNL मध्ये ऑफिसर आहे. बर. दोघे नोकरी करतात. नोकरी. आणि नातू बितू? एक नाते, एक नातू आहे. बर. आजीला त्रास देतात की नाही? देतात, चिक्कार देतात. माझ्या नातीची फार इच्छा होती की मी टीव्हीवर जावं, अमुक करावं. काही पदार्थ झाला की ती म्हणते, आजी तू पाठवत का नाही? बर. तिच्याच प्रोत्साहनाने मी पाठवते. तिचं नाव काय नातीचं? सानिया. आजीला इथे बसवलेलं बरं का, गप्पा मारतोय मी आणि आजी. ओके, आता आपण किचन कडे जाऊया का? या. आमच्या खवय्याने तुम्ही आज काय काय दाखवणार आहात? बाजरीचे लाडू. अख्ख्या टोमॅटोची भाजी आणि मिरच्याची भजी. हे सगळे पदार्थ कुठले कुठले येतो? भजी आणि भाजी हैदराबादची. बर. आणि बाजरीचे लाडू बीडची. ओके, आपण पहिल्यांदा काय बनवतोय? बाजरीचे लाडू. मला साहित्य सांगता काय? ही बाजरी सावलीत वाळवली, धुवून वाळवली आणि मग तिथं भाजून घेतली. ओके. आणि पीठ केले. ओके. हे काय आहे? तिळाची पूड, गुळ, दाण्याचं कूट, तूप, खोबरं खिसून परतून घेतलं. ओके. किसमिस, काजू, बदाम, जायफळ. चला, आता काय करायचं? आता साहित्य बघितलं. आता पहिल्यांदा काय करायचं आपल्याला? हे आपण बाजरीचं हे सगळं मिसळून घेऊ आधी. ओके. बाजरीचं पीठ. बरं, हे लाडू टिकतात किती दिवस? 8-10 दिवस टिकतात आरामात ना, म्हणजे संपतात तोपर्यंत. नातवंडांना हे आवडतात का लाडू? तिळाची पूड. बर. खोबरं किसून भाजून किसून घेतले. जायफळ पूड. आता हे काजू आणि बदाम आहेत ते आपण जरा परतून घेऊ.
आमचं हे व्यवस्थित फ्राय करून झालेलं आहे. मावशी आता काय करायचं आपल्याला? अच्छा, ह्याच्यात काढले का तुम्ही? ओके. हे तूप टाकलं आणि त्याच्यात हा गूळ टाकला. गूळ चांगला विरघळू द्यायचा. सुनबाईनं तुम्ही काय काय शिकवलं? नवीन नवीन पदार्थ? सुनबाई मराठवाड्यातलीच आहे. हो ना. तिलाही मराठवाड्यातले खास पदार्थ येतात. बर. आणि मुंबईला राहिल्यामुळे ती ऑफिसमध्ये जात असल्यामुळे झटपट सगळ्याच पदार्थ. प्रकारचे शिकवते. चायनीज येतात, तामिळी लोकांचे, कोणाचे नवीन नवीन पदार्थ पाहायचं. तमिळ कसं येतात तिला? ते अविलियम वगैरे असतो ते पदार्थ. अच्छा. मैत्रिणी असतात ना ऑफिसमध्ये. मी इथे विहीर करून घेतले. हा. खरंच झटपट आहे, फारसा वेळ लागत नाहीये. तुम्ही लिहून घ्या साहित्य आणि कृती. बाजरीचे लाडू बनवण्यासाठी लागणारं साहित्य: भाजलेलं बाजरीचं पीठ, तिळाची पूड, गूळ, दाण्याचं कूट, तूप, भाजलेलं सुकं खोबरं, काजू, बदाम, किशमिश आणि जायफळ पूड. कृती: प्रथम एका बाउलमध्ये बाजरीचं पीठ, दाण्याचं कूट, तिळाची पूड, भाजलेलं सुकं खोबरं, जायफळ पूड आणि किशमिश हे मिश्रण एकत्र करून घ्यावं. तुपामध्ये काजू आणि बदाम परतून ते या मिश्रणामध्ये घालावेत. तुपामध्ये गुळाचा पाक करून तोही या मिश्रणात घालावा. मिश्रण एकजीव करून लाडू वळून घ्यावेत.